तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये। तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर आपला प्रवास चालू होता चेन्नई वरून अहमदाबाद साठी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। भावांनो, ट्रॅफिक मध्ये आपल्याला सकाळ झाली, 7:30 वाजले। तर आपल्याला मनोरच्या अलीकडेच आहे आपण, मनोरच्या अलीकडच्या जंगलात आहे त्या। जवळजवळ बघा ना 7:30 म्हणजे 4ला आलेलो, 5, 6, 7 म्हणजे 2.5-3 तास गेलेत आपले ठाण्यातून इथपर्यंत। एवढं ट्रॅफिक होतं, फुल ट्रॅफिक राव। काय पावसाचा टिपूस नाही, गरम तर होतं असलं बेकार ना, लय बेकार सांगू नका। चालू एसी चालू करून टेन्शन नाही। आता काय पोचते का नाही मला भरोसाच नाही आता अहमदाबादला, कारण मला झोप येते सारखी 3 वेळा तोंड धुतलं। काल लवकर निघाला असतो, परवडला असं, बॅटरी त्याला पडत असतं झालं तर लवकर निघाला असतो। बघूया आता काय कसं पोचायचं काय। उद्या संडे आहे, आज खाली झाली पाहिजे गाडी। 500 किलोमीटर आहे अजून। 500 किलोमीटरला मिनिमम नाही म्हटलं तरी 10 तास लागतात। 4-5 वाजता पोहोचलो, खाली झाली पाहिजे गाडी। कारण मेडिसिन कंपनी आहे, काय माहित काय रूल असतात कंपन्यांचा। तर चला आता बघूया काय होतं काय नाही, झाली पाहिजे खाली। चला भावांनो, सकाळी मनोरच्या पुढे आले बघा, आणि ह्यो पालता झालाय। आज रातच्यानं सगळं अपघातच बघायला भेटते ते बघा। कोण कुठं गेलाय, कोण काय पालता झालाय, कोण धडकलाय, सगळं असलंच आहे आपल्या नशिबात आज। पण फायनली पोहोचले, गुजरात मध्ये एंट्री केली आपण भिलाड बॉर्डर वरून। आणि महाराष्ट्र बॉर्डरला काय बाहेरूनच टाकली, 50 दिले आणि बाहेरून निघून आलो, कारण जाम होतं दुनियाचं। 50 दिले आणि बाहेरच्या बाहेर कल्टी मारली। आता आलोय गुजरातला, टिपी काढली, टिपी काढायची विसरलेलो, टिपी काढली आणि आता निघलोय। चालू आहे आपला प्रवास अहमदाबादच्या दिशेनं। संध्याकाळपर्यंत पोहोचायला पाहिजे। आता 9 वाजलेत आपल्याला इथंच वापीला। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जरी पोहोचलो तरी फटाकसे खाली होऊन जाईल, सानंदलाच खाली करायचं, लांब पण नाही। तर चला भावांनो, सकाळी आपल्या प्रवासाला कोण सुरुवात ज्योतिबाच्या नावाने चांग भलं, जय श्री महाकाल। चला, जो बघा झोपत आणखीन जाऊन चढलाय, काय राव सर धडकाधडकीच आहे रस्त्यानं। हो ना, आपण सध्या पोचलोय, टोल नाका लागलाय गुजरातचा पहिलाच। टोल नाक्यावर कुठलं गाव आहे मला माहित नाही, वापीच्या पुढचं आहे। तर आता टोल क्रॉस करू मस्तपैकी। नाश्ता नाही, उपवास आहे, बरं झालं लक्षात आलं, आज उपवास आहे। काहीतरी उपवासाचं घेतलं पाहिजे, फळं बिळं। चला घेऊ काहीतरी आणि निघू। टोल कायम जाम असतं तिकडले, हवालदार उभे। चला, हायवेचं असं नेक्स्ट असतं, म्हणजे चहा वगैरे, चहा पाणी वगैरे भेटतं तिथं। साईडलाच वॉशरूम आहे, मस्त असं। आता फ्रेश होतो आणि निघूया, चला भावना। आपण थांबलेलो वॉशरूमला वगैरे, फ्रेश वगैरे झालो, मस्त असा टकाटक। नाश्त्याला घेतलंय काय बघा, चिप्स। आज उपवास आहे, चिप्स आणि लस्सी घेतले। चिप्स आणि लस्सी आता लावतो का रनिंग मध्येच चालू आहे बघा। आणि निघतो आता आपण आलोय नवसारीला। नवसारी पास करून आता पुढं, आता काय थांबणार नाही कुठं, डायरेक्ट पुढं कुठंतरी जाऊन थांबतो, म्हणजे भरूचच्या आसपास थांबतो आणि भरूचवरून लेफ्ट मारून निघून जातो। तर चला भावानो, जाऊया आता फटाफट। अहमदाबाद राहिले 300 किलोमीटर, म्हणजे अजून 300 म्हटलं तरी 6 तास लागणार। 11, 12, 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत पोहोचतोय कंपनीत। चला जाऊ, 5-5:30 जरी पोहोचलो तरी खाली होईल गाडी। आज भरायचं बघू निवांत, लय गडबड करायची नाही। चला निघूया, भेटू पुढं। पलीकडे ट्रॅफिकची लाईन बघा केवढी, 2-2.5 किलोमीटर झालं लाईन लागली। आणि असा फाईन आहे बघा, इथं काय का बोर्ड लावलाय बघा, 10,000चा फाईन आहे, मांडवली बादशाह।
बघू शकता केवढी मोठी लाईन लागली. तिथं सिग्नल आहे कुठला तरी, त्या सिग्नलला एवढी लाईन लागली. 2-2.5 किलोमीटर लाईन लागली बाबा. इकडं लय ट्रॅफिक, गाड्या किती चालतात, गाडीला गाडी चढते, एवढ्या गाड्या असतात. कंटिन्यू रोडला गाडी आहे, झोपत वगैरे चालवायचा रोड नाही हा. गाडी या रोडने व्यवस्थित चालवायला लागते. एखादा चुकला थोडं तरी इकडं तिकडं तरी दुसऱ्या गाडीला जाऊन छटकते. गाडीला गाड्या धरते, एवढ्या गाड्या असते, कंटिन्यू व्हायचा घेतो ओव्हरटेक मारून. तर चला भावानं, आपण पोचलो आता सुरतच्या आसपास. आपल्याला ते झाकण घ्यायचं आहे टायरचं शोरूमला. आता सुरतच्या रस्त्याकडेला शोरूम आहे राईट साईडला, तिथं झाकण घेतो आणि निघतो. चला भावांनो, जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण गुजरात सारखं तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार. कंटिन्यू रनिंग ट्रॅफिक राहतं इकडं. रोडला गाड्याला गाड्या धाडतात, इतक्या गाड्या असते इकडे. आणि राईटच्या लेनला चालायचं नाही, राईटच्या लेनला 10,000 फाईन आहे इकडं. आता मला लेफ्टची लेन भेटेनाच, राईटला आले लेफ्टला जायचे चान्सेस नाही. कधी लेफ्टला जातोय असं झालं नाही. तर धरला हवलदार नाही की 10,000 दणका आहे. तर भावना आपण पोहोचलोय आता, मला वाटतं भरूचच्या आसपास आलोय. आता भरूचवरनं वर दिल्ली मुंबई हायवेवर चढायचं. तिथून काय 2 तासाचा रोड आहे अहमदाबाद. झाप 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 हाणतो रनिंग. लय वेळ झालाय राव, गाडी खाली झाली पाहिजे. 6 वाजल्या पोहोचायला की काय उपयोग नाही. रात्री 11 वाजता घरात निघालोय, लवकर निघायला पाहिजे होतं. वेळ झाला जाम राव, एवढा लेट नाही करायला पाहिजे. तर 4ला आपलं निघायचं प्लॅनिंग होतं आपलं. वाजले 11, बॅटरीच्या पडेल ह्याच्यात. चला भावांनो, करू पोचायचा प्रयत्न झाप झाप. चला बघू शकता कसा आहे रोड, नाद्याबाद आहे का नाही. हा ब्रिज बघू शकता. भरूचचा टोल क्रॉस केला की हा ब्रिज लागतो, भरूचचा ब्रिज. नादखोळा असा ब्रिज बनवलाय राव, 1 नंबर. लंडन ब्रिज सारखा बनवलाय, 1 नंबर व्ह्यू वाटतो. तो पलीकडचा एक मोठा ब्रिज आणि हा आहे, कारण हा असा लंडन ब्रिज सारखा बेंगलोरचा बनवलाय. टॉपचा दिसतोय एकदम भारी वाटतं बघायला. कसं दिसतंय, असं धावायला लागतंय. नाद करती काय, काय नाही नाद पळा. असं नाद्याबाद गाव असते. पाणी बघा खडूळ झाले सगळं, पाऊस पडलाय निबार बघा इकडं. सगळं पाणी खडूळ झालं, खवळलेलं समुद्रासारखं. असं मस्त असा ब्रिज. आता ब्रिजच्या पुढं थोडं गेलं की आपल्याला लेफ्ट मारायचा आहे आतमध्ये आणि दिल्ली मुंबई हायवेकडे जायचं आहे आपल्याला. तिकडून जायचं आहे. त्याच्या आधी महत्वाचा डिझेल टाकलं पाहिजे. त्या हायवेला लागताना पहिला एक पंप आहे, तिथे जाऊन डिझेल टाकतो आणि निघून जातो. चला भावांनो, निघूया आता. तर आपल्या प्रवासाला सुरुवात. कसं वाटतंय, 1 नंबर. भरूचची पण आपल्याला आता इथून भरूचच्या इथून थोडं आलोय ब्रिज क्रॉस करून की आता इथून लेफ्टला दिल्ली मुंबई हायवेला जायचं. इथून लेफ्ट मारून पुढं गेलं ना 10-12 किलोमीटरवर दिल्ली मुंबई हायवे लागतो. तर चला आता आपण मारूया टर्न. तो काही इथून टर्न आहे, इथून पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आणि सरळ जायचं. 10-12 किलोमीटर हायवे लागतो आपल्याला. तर चला मारला टर्न आपण आत आणि आता जाऊ भरूच मधून डायरेक्ट दिल्ली मुंबई हायवेला. चला आपण टर्न मारलाय भरूच वरून आता. बघा दुनियाचं ट्रॅफिक लागलंय. काय आहे ट्रॅफिक, या गुजरातला ट्रॅफिक कायम पुजलेला राव. आपल्या भिवंडी सारखं लय ट्रॅफिक जाईल तिकडे हाईच कायम बोंबा बोंब. आता ट्रॅफिक लागलाय. बघू शकता अवस्था काय माझी, झोपलेलो नाही रात्रभर. डोळे असं झाले 2-3 क्वार्टर मारून झोपला असला गत. बघा कसले झाले डोळे, अवस्था बेकार आहे. झोपलेलो नाही लई दिवसात, नाईट मारले कंटिन्यू. घरात 11 वाजता निघले, अजून चालूच आहे. आता पोहोचतोय आपण, 6 वाजतील आपल्याला पोहोचायला राव. भरपूर वेळ झाला. कंपनीला काय अजून फोन केलेला नाही, होईल का खाली. आज शनिवार राव, खाली झाली पाहिजे हनुमानाच्या कृपेनं, नाहीतर मग रविवार सोमवारपर्यंत अडकायची भाजी. चला आता बघू कसं होते. आता एक्सप्रेसला लागलो की पार्टीला फोन करतो. हा 15चा डाया चाललाय पुढं, त्यामुळे एवढं जाम लागलं होतं. आता याला ओव्हरटेक मारतो पहिला, ह्याच्यामुळे सगळ्या रस्त्याला जाम लागले. बघू शकता केवढा डाय आहे, 15चा डाय आहे. 15x15 साहेब भारत बेनचा हत्यार आहे. चला आता याला अजून एक आहे राव पुढे, दोघं आहे ती. हा आला बघा अहमदाबाद मुंबई दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे. आपल्या समृद्धी सारखा आहे हा रोड. आता आपल्याला लेफ्ट टर्न मारून वरती चढायचं आहे.
पहिला टर्न तिकडून होता, आता इकडून केला यांनी. काय केलं काय माहिती. मागच्या ट्रिपला आला तर तिकडून होता, हा डायरेक्ट होता. आता या छोटासा रोड केलाय वरती चढायला. बघू शकता आपण आता लागतोय दिल्ली बॉम्बे हायवे पे. एक नंबर असा हायवे आहे. समृद्ध आलो आपण टोल वरती. दिल्ली मुंबई हायवेचा टोल. इथं काय फक्त स्कॅन होणार आणि उतरताना कट होणार. म्हणजे ते बडोद्याच्या पुढे गेलं की थोडं कट होतं. तिथं एक टोल आहे अहमदाबाद एक्सप्रेसवे लागतो ना, बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवे, तिथं कट होतो टोल. माझ्या लक्षात नाही गेला किती आहे. आता मस्त असा रोड आहे. थोडा गाडीला रेस्ट देणार आहे 10-15 मिनिटांनी, मगच काढणार आहे. टायर बियर चेक करतो जरा गरम आहेत का. कारण इकडं टायर उडतात राव. आपली गाडीत वजन नाही काय, 40-45 किलो आहे. कंटिन्यू चालू आहे गाडी. रात्री 11 वाजल्यापासून थांबलेलो नाही, घरातून निघलोय तसा. तर चला आता लागू हायवेला. लागलोय आपण हायवेला, दिल्ली मुंबई हायवेला. बघू शकता 1 2 3 4 लेन इकडं, 4 लेन तिकडं. केवढा मोठा असा हायवे झालाय. एक नंबर. रनिंग काय अहमदाबाद बडोदा आलेला कळत नाही इथनं भरूच बसला. असलंच जाते रनिंग गाडी जाण जाण जाण. बघा आता 3 वाजता लागलोय आपण. बघू आता किती वाजता. 3 वाजलेत बघा. आता किती वाजता पोहोचते बघू आपण. या रोडला लय पळवायची नाही गाडी, टायर उडतात नाही तर. कॅमेरे चालू झालेत काय काय माहिती. कसा आहे सीन भावानो. आहे का नाही दुबई, हा अबुधाबी, नादियाबाद, विषयच नाही. चला आता आपल्याला कंटिन्यू प्रवास करायचा या रोडवरून. अजून आपल्याला अहमदाबाद लय लांब आहे राव. डिझेल टाकायच्या 2 कांड्या आहेत. परत पंप नाही आहे. डिझेल टाकून घेतो. पुढे भारतचा पंप लागतो. तर चला इथून बघू शकता 983 किलोमीटर दिल्ली आहे आणि 76 किलोमीटर बडोदा. तर चला करू प्रवासाला आपल्या सुरुवात नवीन मार्गावर. ठिकठिकाणी आता कॅमेरा बसवल्या स्पीडचं. अजून काय मला वाटतं चालू झालं नाही. ती झाल्यावर तर चालू बघा. ती स्पीड धावते बघा. स्पीड धावते त्याच्यावर. गाडी कितीनं चालल्या काय. आपली 64 चाललेलं धावते. आयवर तर दचका लिमिट आहे इथं. पण कॅमेरा बसवले की टेन्शन येतं बघा. तिसरी आग आहे ती. तर चला भावानो निघूया आता अहमदाबादच्या दिशेनं. झान झान झान. चला भावानो आलाय भारतचा पंप कंपनीचा. आणि आता इथं डिझेल टाकतोय भाऊ तुमचा. घेतो डिझेल टाकू ना. पटकन टाकी फुल करायची आणि निघायचं. अरे रे 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 रे. याला घे मोठं बरं का. पार्किंग बिर्किंग हॉटेल बिटेल टॉपचं केलंय सगळा. दणक्या विषय. दणका पार्किंग कसं आहे फॉरेन सारखं आहे का नाही. सगळं केलंय. हे बाहेरच्या देशातलं हे आहे सगळ्या काय म्हणतात मॅप बिप त्यांच्यासारखं केलंय. कॉपी पेस्ट आहे. बरं ह्यासनी जमत नाही एवढं आपल्या इथले. स्वच्छता ही पाहिजे ओके मध्ये. सगळं बाकीचं दबलं बघा. आत्ताच खाल्लं पैसे यात प्युअर ब्लॉक मध्ये. प्युअर ब्लॉक मध्ये पैसे खाल्लं आत्ताच. प्युअर ब्लॉक दबलं. अजून चालू व्हायचं तवरच. बघा बाजार उठला. अहो त्याला इमानदारी करायला लागती. तुमचं काम नव्हं. चला डिझेल टाकूया. 89 नाही डिझेल इथं. चला पण डिझेल टाकी फुल केली. आता बडोद्याला आलोय 2853. आता एवढ्यात खाली करून भरून परत इथंच येते. तर चला झाली टाकी फुल. 31 लिटर बसलंय. 500 किलोमीटर झालेली गाडी. जास्त नाही बसलेलं. चला असू द्या काय विषय नाही. पंप आहे BPCLचा हा दिल्ली मुंबई हायवेला. बघू शकता आपली धन्नू. एसीचं पाणी बघा कसं पडतंय. ठपुक ठुपुक ठुपुक. डायरेक्ट नदी नाले वाडे सगळं व्हायला लागलेत. तर चला निघूया आता भावानं. पण दिल्ली मुंबई हायवेला थांबलेलो. मध्ये जरा स्टॉप घेतला. मला गाडी थंड होते. सावली होती इथं. असलं वारं चालू आहे ना मला हलवतंय. एवढं वार आहे जोरात. लय खतरनाक वार आहे. लावले धन्नो आपली बघा साईडला. कसलं वार आहे. कर 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 आवाज येणार बघा आता सगळा. लय खतरनाक वार आहे इथं. तर चला बघू शकता किती किती मोठा हायवे आहे बघा. हा ब्रिज बांधलाय. ब्रिजच्या खाली सावलीला जरा बोललं टायर थंड होतील. थांबूया. बघू शकता 1 2 3 4 पदरी रोड आहे. पूर्ण काय बक्कास बक्कास सगळं. समृद्धीपेक्षा भारी आहे. एक नंबर. तर चला निघूया भावानो. निघूया. तर भावानो हा रोड बघा. आता हा उतरतो वडोद्याला खाली. हा वडोद्याला गेलाय बघा ट्रेन खाली.
इथून अजून पुढं आता इथनं पुढं थोडं गेलं की 2 किलोमीटर टोल आहे. टोल क्रॉस केला की आपल्याला बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवे लागतो दुसरावाला. बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवेवर ना आता घालायची गाडी डायरेक्ट अहमदाबाद. आपण पोचले टोलवर. अहमदाबादला उतरायला टोल आहे पुढे अहमदाबाद एक्सप्रेसवेला. हा टोलवर आणि मला वाटतं 2च लेन चालू ठेवले त्यांनी. का रे बाबा आम्ही कुठून जाणार आणि कारवाल्याचा फास्टॅगचा बॅलन्स संपलाय. तर आपण पलीकडनं चाललोय. आता कारवाल्याचा उठलाय बाजार पलीकडं. तर चला आता स्टॉप घेतलेला नाही. व्हिडिओ बनवायचे आहेत. आज काय लफडा एक असा झालाय भावांनो की आता मी पार्टीला कॉल केलेला. एवढं वसा वसा करत आलो राव. फुल नाईट मारली रात्री. आणि पार्टीवाला म्हणतो शनिवार रविवार बंद असते कंपनी. आता काय करायचं टकोऱ्यात मारून घ्यायचं. बंद असते म्हणल्यावर म्हणलं मग चांगली गोष्ट आहे दादा. 1 नंबर काम झालं तुमचं. केम छे. तर माझा डायरेक्ट सोमवारी गाडी खाली होणार आहे. आता निवांत आहे आपण. बघा आज शनिवार आहे, उद्या रविवार. उद्या निवांत. आता जातो सानंदला धाब्यावर जाऊन थांबतो आणि बघू खाली करायचं सोमवारी डायरेक्ट. मग कारण खाली होणार नाही म्हणल्यावर जाण तर काय फायदा नाही. इथंच कुठेतरी थांबू किंवा सानंदला धाब्यावर जाऊन थांबू. तिथं कसं आपली पोरं असतात टेन्शन नाही राहत. करमत नाही एकट्याला करमत नाही. आपल्याला पण काय व्हिडिओ वगैरे एडिट उद्याच्या दिवसात सगळं मारून ठेवतं एकदम टकाटक ओके मध्ये. वेळ भेटला ना एडिटिंगला भारी होतं भावानं. वेळ पाहिजे. आता वेळ भेटला आपल्याला. आजची नाईट आहे, उद्याचा दिवस आहे. सगळे व्हिडिओ एकदमच एडिट करून टाकतो म्हणजे पोस्ट करायला टेन्शन येत नाही. तर चला आता हा रोड हा टोल क्रॉस केला की पुढं अहमदाबाद बडोदा एक्सप्रेसवे लागतो नवीन. त्या रोडवरून लेफ्ट मारायचा की भुंगा फाय डायरेक्ट अहमदाबाद. तो पण एक्सप्रेसच आहे. मगाशी टोल नाका पास करून पुढे थांबलो होतो. व्हिडिओ एडिटिंग करायचं होतं. व्हिडिओ एडिट केलं सोडलं आणि आता निघलो. झाली संध्याकाळ. गाडी काय खाली होणार नाही. जाऊन आता जेवण वगैरे करतो आणि ताणून देतो कुठेतरी. सानंदला धाब्यावर डायरेक्ट गेलेलं बरं पडेल बालाजीवर. तर चला बघूया भावना. आता आलोय अहमदाबादकडं. मारतोय टन खाली. अहमदाबाद लास्ट आहे बघा. इथं बंद केला आहे. तिथनं परत थोडं मला वाटतंय राजस्थान जयपूर तिकडे चालू आहे. इथं बंद आहे बघा. इथं असं डबल लावले. इथनं पुढे दिल्ली मुंबई हायवे बंद आहे. डायरेक्ट अहमदाबादला लेफ्ट मारायचा पुढे देऊन. आता लागतोय आपण अहमदाबाद बडोदा एक्सप्रेसवे. चला भावना. आता हा पण एक्सप्रेस आहे आपला. पुन्हा मुंबई एक्सप्रेस सारखा छोटा एक्सप्रेस आहे. तर चला निघूया. लय मोठं व्हिडिओ व्हायला लागल्यात त्यामुळं शॉर्ट घेतोय. चला. तिथनं गाडी उचलली. आलो बघा डायरेक्ट सानंदच्या धाब्यावर थांबूया म्हणलं. आज काय गाडी खाली होणार नव्हती. उद्या शनिवार रविवार सोमवारीच गाडी खाली होणार. चला म्हटलं आराम करूया. आता काय आपल्याला कामधंदा नाही. सकाळ सकाळ ऊन आल्यावर उठलो बघा धाब्यावरून मस्तपैकी. हे बघा बालाजी धाबा आहे सानंदला. इथं आपल्याकडल्या सगळ्या पुण्याच्या ह्याच्या गाड्या लागलेल्या असतात. जवळजवळ टाटाला खाली करून इथंच येऊन थांबतात सगळी. आपण बी थांबलो तर आराम करायचा म्हणल्यावर उठलो. सकाळी आंघोळी बिंघोळी केली बघा मस्तपैकी. टकाटक झालो. आंघोळ केली पाहिजे बाबा. इथं लय बेकार अवस्था. एवढं गरम होते बेकारच. धाब्यावर सूरज भावाला अहमदाबाद मार्केटचा बादशाह बघा. किंग म्हणतात अहमदाबाद रिटर्नचा. काय भावावर चहा पाणी केला, नाश्ता केला तिथं मस्तपैकी. दिवसभर टाइमपासच करायचा आज सगळा. काय गाडी खाली होणार नाही. मग आलो दुपारनं मस्तपैकी काटेवाडी जेवण केलं ना तो खळा असं जेवलं. संध्याकाळी परत जेवण केलं बघा. पंजाबी थाळी खाली. भाव होता पुण्याचा ह्याच्यावर 14 फुटवाल्यावर. मग काय मस्तपैकी थाळी खाल्ली आणि गाडीत येऊन बघा मस्त अशी दिली ताणून. म्हटलं आता सकाळ निवांत उठायचं. टेन्शन घ्यायचं नाही काय. आपली गाडी होणार आहे उद्याच्यालाच खाली. त्यामुळे काय डोक्याला ताप घेतला नाही. सकाळ उठलं बघा मस्तपैकी निघलो. खाली करायला जायचं होतं. पार्टीवाल्याला फोन केला. लोकेशन पाठवू म्हटलं. लोकेशन पाठवलं त्यांना निघलो. मग गावागावात ना आलो बघा. असं ह्या गावात असं बघा तलाव बनले ते प्रत्येक गावात ना. तो खोळा काम आहे यांचं. मग काय आलो डायरेक्ट कंपनीत. लागला बोलवा येऊ. फार्मा कंपनी ढिगावली होती. आलो कंपनीत बघा कोणच नाही राव कंपनीत. लय कंपन्या ढिगावल्या कंपन्या होत्या सगळ्या फार्मा कंपन्या. फार्मा म्हटलं की झमेला आला बघा. दुनियाचा डोक्याला ताप असते. ही इंटास कंपनी बघा. इथं आपल्याला खाली करायची आहे. सगळ्या गोळ्या औषधाची कंपनी. काय सगळं मोबाईल जमा काय जमा. काय सुद्धा व्हिडिओ करायला आला नाही काय नाही. टाइमपासच नाही काय. वैतागलो शेवटी बघा. पाठदिशी गेलो आत खाली केली. किती बॉक्स 11 आपली. एवढी बेकार कंपनी आहे ना भंगार फार्मा कंपनी. हे दादा खाली करायला आलेले आपल्या बरोबर. खाली केली गाडी. आता
पोचसाठी वेळ लावतोय POD साठी. आता खाली करून आपल्याला इथून भरायला जायचंय बेंगलोरचा माल. तर खाली झाली गाडी, आता POD घेतो आणि इथून 10-12 किलोमीटर बावला म्हणून आहे तिथं भरायला जायचंय, बेंगलोरचा माल भरायचा आहे. तर चला आता माल भरू आणि निघू. तर आपला नवीन प्रवास चालू होतोय अहमदाबाद वरून बेंगलोर. तर चला भावना बघत राहा असंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तर भावना व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढी आठवणीने दाबा, म्हणजे तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओचे अपडेट येईल. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.